थांब 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 थांब. मला वाटतं हीच सोसायटी आहे. मलाही असंच वाटतंय. चल कामाला लागेल. चल. सोसायटीत तर पोहोचलो आपण, पण तिच्यापर्यंत कसं काय पोहोचायचं? तिचं तर नाव पण माहित नाही आपल्याला. टेन्शन नको घेऊ. हे बघ, आता इथे जो कोणी भेटेल ना त्याला बोलतं करतो मी. तू फक्त कॅमेरा रेडी ठेव, बाकी मी सांभाळतो. काका नमस्कार. कोण काका? अहो तुमच्याशी बोलतोय मी. हा हा. माझ्या वयाचा विचार करता मी तुमचा काका असू शकतो बरं मग. बरं काका, मला असं विचारायचं होतं तुम्हाला. एक तुम्हाला जे काय विचारायचं ना ते नंतर. आधी मी काय विचारतो त्याची उत्तरं द्या. तुम्ही कोण, इथे कशासाठी आलात आणि कोणाच्या परवानगीने इथे फोटो काढताय, कोणाचे फोटो काढताय, सोसायटीची परमिशन घेतली तुम्ही? अहो हे बघा, शांत व्हा. हे बघा, पत्रकार होता. मग अहो काका, आमच्यासाठी परमिशन पेक्षा बातमी महत्वाची असते. हो. अरे म्हणजे आमच्याकडे नळाला पाणी येतं ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली. वा 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 वा, तुम्ही छापाच ती बातमी. अहो मी सोसायटीकडे सेक्रेटरीकडे कंप्लेंट करून थकलो. आता मी तुम्हाला काय पाहिजे ती सगळी माहिती देतो. हे बघा काका, तुमची नळ पाणी योजना आहे ना, त्यावर आपण बोलू नक्की, पण नंतर. मग मला आता सांगा, तुम्ही या मुलीला ओळखता का? अरे ही तर आमची नेहा आणि हा यश. नेहा म्हणजे कोण? त्यांचं काय ते पूर्ण नाव असेल ना? हो, नेहा कामत. कोणालाही विचारलं असतं तरी सांगितलं असतं इथे. म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता? अरे ओळखता म्हणजे काय, आता माझ्या शेजारी राहते, माझ्या मुलीसारखी आहे ती. तुमचं काय काम होतं तिच्याशी? हे बघा काका, ही नेहा जशी तुम्हाला मुलीसारखी आहे ना, तशी यशवर्धन चौधरी यांची मैत्रीण आहे. हो. मैत्रीण म्हणजे खास मैत्रीण आहे. हो, यशवर्धन चौधरी यांना रस्त्यात भेटण्यासाठी धावत होता. एवढंच काय, तर त्यांना आम्ही रस्त्यात गप्पा मारतानाही पाहिलंय. बर मग अहो ही खास बातमी आहे आमच्यासाठी. उद्याच्या अंकात ना छापून आणतो बघा. मग मी काय सांगायचं? काका हे बघा, नेहाबद्दल तुम्हाला जे काही माहित असेल ना ते आम्हाला सांगून टाका. आणि हो, तुम्ही आम्हाला जर योग्य माहिती दिलीत तर आमच्याकडून तुम्हाला टिप सुद्धा मिळेल. हो बर, टिप बद्दल बोललात म्हणून सांगतो तुम्हाला, नाहीतर मी कोणाला काही सांगत नाही सहसा. तुम्ही सांगा फक्त, तुम्हाला अशी टीप देऊ की तुम्ही खुश होऊन जाल. हेच चुकतं ना मराठी माणसाचं. म्हणजे हो काय आहे, शेअर बाजारातली टिप म्हटली ना की ती कोण देतो हे महत्वाचं असतं. आणि तो देतोय ती टिप खरी आहे का खोटी आहे, हा माणूस काहीतरी ज्याला काही ज्ञान आहे, नॉलेज आहे असा आहे का आपला उगाचच कुठलं तरी ऐकून ना अफवांवर विश्वास ठेवून काहीतरी सांगतोय. हा आतल्या गोटातला खरंच आहे, त्याला कंपनीची आतली माहिती आहे का नाही आहे, यावर सगळं अवलंबून असतं. काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे काय कळत नाही होय. तेच तर सांगतोय ना, शेअर बाजारातलं मराठी माणसाला अजून फारसं काहीही कळत नाही. अहो काय चाललंय तुमचं? हे बघा, नेहाबद्दल तुम्ही आम्हाला टिप देणार होता, त्याबद्दल सांगताय ना, हे मध्येच काय बोलायला लागलात? हे बघा, शेअर बाजारात संयम महत्वाचा असतो. हा, तेव्हा मी जे काय बडबडतोय ना ते तुम्हाला ऐकावंच लागेल. अहो नाही ऐकायचे आम्हाला हे. काय नाही ऐकायचं? अहो हे जे तुम्ही बडबडताय मगापासून. काय बोलतोय मी? तुम्ही कोण आहात, कोण आहात? अहो सांगितलं ना मगाशी. मी कोण आहे मग? आता ते आम्हाला कसं माहित असणार? अरे बर, मला एक गोष्ट सांगा, मी आता आतून बाहेर चाललो होतो का बाहेरून आत येत होतो? अहो इथून बाहेर चालला होता. अरे हा, मला भाजी आणायला जायचं आहे. आता बाजारात भाजी संपली ना तर माझं काय खरं नाही. मी उगाच फालतू तुमच्याशी काय गप्पा मारत बसलोय. चला मला जाऊ दे भाजी आणायला. तर काय भयंकर माणूस होता. सोड. आता काय करायचं? कोणाला तरी पकडू आणि विचारू पुढचं. त्या काकांनी जरा जास्तीच वेळ घेतला ना. हो रे, पण ती इथे राहते एवढं तरी कळलं.
तू कॅमेरा सुरू ठेव, सगळं शूट करत राहा. आपल्या सोसायटीत कोणीतरी घुसलाय मम्मी. ए जाधव काकू, लेले काकू, आपल्या सोसायटीत काय झालं? काय थांब काय झालं? अहो, हे बघा ना, कोणीतरी घुसलाय, फोटो वगैरे काढतायत बघा. अहो तुम्ही समजताय तसं नाहीये. कोण आहात तुम्ही? कोण आहात? आमच्या सोसायटीत काय करताय? आणि इथे फोटो कशाला काढताय? नक्कीच यांना कोणीतरी पाठवलं असणार. अहो, आमच्या सोसायटीमध्ये येऊन आमच्या पोरीबाळीचा फोटो काढायला तुम्हाला लाज नाही वाटत? अहो नाही तुम्ही ऐकून तरी घ्या. तुमचं आता काहीच ऐकायचं नाहीये. तुम्ही इथे फोटो काढत होतात ना, खरं आहे की खोटं आहे? अहो आम्ही फक्त फोटो काढत होतो तुमच्या सोसायटीचे. ह्यांना नक्कीच कोणीतरी बिल्डरनी पाठवलं असणार आहे. मुकाट्याने सांगा आता कुठल्या बिल्डरने पाठवलंय ते. तुम्ही प्लीज शांत व्हा आणि मी काय सांगतो ऐकून तरी घ्या. हे बघा, मी पत्रकार आहे आणि यशवर्धन चौधरी साहेबांची न्यूज इथे मिळणार होती म्हणून आम्ही इथे आलो. पण तुम्हाला आमचा त्रास होत असेल तर आम्ही निघतो. सॉरी. अय्या, तुम्ही यशसाठी इथे आला होतात? कुठे? तुला किती वेळा सांगायचं? आता तो आपलं यश राहिलेलं नाही, त्याला यशवर्धन चौधरी म्हणायचं. हो करेक्ट आहे. आणि आम्ही त्याच न्यूजचा फॉलोअप घेतोय. म्हणजे आम्ही तर ऐकलंय यशवर्धन साहेब रस्त्यावरून धावत होते, मग कळलं ते कुठल्या तरी मुलीसाठी धावतायत आणि त्या मुलीची माहिती काढताना आम्हाला या सोसायटी बद्दल कळलं. कळणारच ना, कारण आमचा यश म्हणजे तुमचे यशवर्धन चौधरी साहेब ते नेहमीच्या सोसायटीत येत जात असतात ना. काय? यश साहेब इथे येतात? पण कशासाठी? हो, आमची नेहा त्यांची मैत्रीण आहे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये काम करते ना. आणि मी या सोसायटीची सेक्रेटरी आहे. तुमचं राहू दे हो. आणि यश म्हणजे देव माणूस आहे. एवढा मोठा माणूस, पण त्याने कोणालाही जाणवू दिलं नाही. ही मोठी माणसं अशीच असतात. बरं मला सांगा, त्या नेहा राहतात कुठे? ते काय, ते समोरचं घर आहे ना, ते आमच्या नेहाताईचं घर आहे. अच्छा, आणि त्यांच्यासोबत कोण कोण राहते इथे? ती आणि तिची मुलगी. हा, आता असतील का ते घरी? हो हो, आहेत ना. तुम्ही फक्त नेहाताई बद्दल काय विचारताय? आमच्याबद्दल पण विचारा ना. हो विचारणार ना. अहो तुमच्याबद्दल पण विचारणार आणि एवढंच नाही तर संपूर्ण सोसायटीचे फोटोजही काढणार आहोत. मी तर ठरवलंय, यशवर्धन चौधरी आणि त्यांच्या आयुष्यात या सोसायटीचं महत्व अशी एक स्टोरीज बनवून टाकतो. अय्या, म्हणजे आमचे पण फोटो येणार? हो, अहो तुमचेच नाही तर तुमच्या सगळ्यांचे फोटो येणार. हॅलो. हो, न्यूज कन्फर्म आहे. हो, यशवर्धन चौधरी आणि मिस्ट्री गर्ल असा टायटल देऊन टाक. बाकी डिटेल्स मी तुला सांगतो नंतर. हा मिस्ट्री गर्ल काय प्रकार आहे? ते सरप्राईज आहे. यशवर्धन चौधरी ज्या मुलीला भेटलेत ती कोणालाच माहित नाही आणि त्याच मुलीचा फोटो पेज 3 वर छापून आणणार आहे आम्ही. काय झालं? अहो इथे ना फारसं कोणाला माहित नाहीये. काय? पण यशवर्धन चौधरी आहेत ना, मलाच भेटले होते. आम्ही दोघांनी मिळून खूप गप्पा मारल्या. मी तर जरा खेटूनच उभी होते त्यांना. आणि तुम्ही एक काम करा, ते मिस्ट्री गर्ल साठी आहे ना माझाच फोटो छापा. मी आलेच हा तयार होऊन. ए मम्मी, चल आपल्याला फोटोसाठी तयार व्हायचंय. चांगले कपडे पण घालायचे. माझाही फोटो पाहिजे. मी साहित्य सेक्रेटरी आहे, लक्षात ठेवा. हा.